ठेंगोडा येथील निखिल सावळे या युवकाची पुण्यात निर्घृण हत्या घटनेचा निषेध म्हणून कॅन्डल व मूक मार्च। बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील युवकाची पुण्यातील धनकवडी परिसरात निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेबद्दल काल संध्याकाळी गावातील व परिसरातील युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत घडलेल्या घटनेचा निषेध करत कॅन्डल मार्च व निषेध मूक मोर्चा काढत खुनाच्या आरोपातील अटक केलेल्या इसमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पुणे हे विद्येचे माहेरघर असून या पुणे शहरात ग्रामीण भागातील मुले मुली शिक्षणासाठी व्यवसाय शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात। शिक्षण घेऊन पुढील प्रगतीच्या आयुष्याला सुरुवात करतात। याच उद्देशाने 15 दिवसांपूर्वी ठेंगोडा येथील निखिल सावळे हा युवक पुणे शहरात आपल्या मामाकडे शिक्षणासाठी गेला होता, परंतु पुण्यातील टवाळखोर गँग वॉरला कुठलेही कारण नसताना बळी पडला। काही गुंडांनी तीक्ष्ण धारदार हत्यारांनी सपासप वार केले, तो गंभीर जखमी झाला आणि नंतर दवाखान्यात मरण पावला होता। ही घटना त्यांचे मामांनी मूक मोर्चा प्रसंगी कथन केली, त्यावेळी उपस्थित नागरिकांच्या अंगावर शहारे येत होते। अतिशय गरीब कुटुंबातील हा तरुण मुलगा आत्ताच कुठे आईवडिलांना आधार देणारा मुलगा काळाच्या पडद्याआड गेला। यामुळे ठेंगोडा गावात मोठ्या प्रमाणात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून पोलीस प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठेंगोडा व परिसरातील युवक, ग्रामस्थ, महिला यांनी सायंकाळी निषेध मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला। यावेळी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।